मोठमोठे गार केले गंमत मध्ये चल चढू नका खुन्नस मधी मोठमोठे गार केले गंमत मध्ये चल चढू नका खुन्नस मधी आत्ता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामवर खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती आपण हे ट्यूटर क्रिएट केले आहे. जर तुम्हाला फ्रीमधला व्हिडिओ आवडला असेल, तुमचा स्वतःचा व्हिडिओ कशा क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बस सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटर आपल्या या चॅनलवरती मिळून जाते मराठी भाषेमधून. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे आपण बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलेलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथं तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे आपण फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला थोडं स्क्रोल करूया तर मला शूज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16 इथून बॉक्स अशिवाय सिलेक्ट करून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचा. फोटो नीट नसेल बसला तो 2 बटन येथून फोटो सेट करून घ्यायचा. फोटो सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्यांदा उठायचे आणि इथून खाली ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा. बीट व्हिडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करा, इथं मग एक्स्ट्रा कोडच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर आता सिम्पली काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण इथे बीट दिलेले आहेत. तर हे बीट आपल्याला जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपले ते चेंज होत आहे. तर ठीक आहे, ह्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तिथून क्लिक केल्यानंतर फोटो स्प्लिट होऊन जाईल. त्याच्या पुढची बीट आपले ते चेंज होते. तर ह्याच फोटोवरती क्लिक करूया तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट आपण तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर आता सिम्पली काय करायचं, हा जो आपला दुसरा फोटो जो आपण स्प्लिट केला आहे तेच आणि बीट मोड असेल तो पण इथून स्प्लिट करायचा. ठीक आहे, आता आपल्या इथे ना सॉंगचे पहिले जे 2 PNG आहेत ना ते ॲड करण्यासाठी सिम्पली आपल्याला काय करायचं, इथे आपले हे PNG म्हणजे बदलत आहे म्हणजे दुसरं डायलॉग येतो. ठीक आहे, गंमतमध्ये. तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करा. अशा प्रकारे 3 भाग बीट व्हिडिओ चेक करून घ्यायचे. हा जो आपला पहिला भाग आहे त्यावरती क्लिक करायचा आणि खाली थोडं इथे स्क्रोल करा, रिप्लेच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून पहिल्या PNGतून ॲड करून घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या भागाला आपल्या दुसऱ्या PNGतून ॲड करायचं. अशा प्रकारे तिसरा भाग आहे ह्या बीट व्हिडिओचा त्याला आपल्या तिसऱ्या PNGतून ॲड करायचं म्हणजे इमोजी PNG. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली करायचं, जो पहिलं फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा, ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून घ्यायचं आहे. तिथे आपण संपूर्ण सॅच्युरेशन मायनस करून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्हाला आता आहे ना सर्व फोटो बीट नसतो इथून स्प्लिट करून घ्यायचे. तर मी इथून सर्व फोटो बीट नसतो इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नसतो स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला त्यावरती क्लिक करू इनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे आहे फेड इनचा, तो इथून स्लाईड करायची. लेंथच आहे खालची संपूर्ण बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये किंवा लाईटच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट म्हणजे जाईल लुमिन फ्लॅशचा, तो इथून स्लाईड करायचा आहे आणि ह्याची खालची लेंथ संपूर्ण कमी करून येतो. मग अप्लाय टॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. आता हा आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू इनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे रॉक होरिझॉन्टली इथून स्लाईड करायचं आहे. त्याच्या पुढं सिम्पली इनमधला ऊसचा इथून एक स्लाईड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस सेकचा इथं एक स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला रॉक व्हर्टिकल इथून एक स्लाईड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला अनफोल्ड जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ऊसचा जो इफेक्ट असेल इथून स्लाईड करून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर फोटोला आता सिम्पली आपल्या पहिल्यांदा द्यायचं. पहिल्यांदा आल्यानंतर खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला इंट्रो अँड आउटरोमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर इथं एक इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा, तो इथून स्लाईड करून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा थांबायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. ते यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट म्हणजे क्रोमॅटिकचा इथून स्लाईड करून बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत नाही. हा जो आपला दुसरा फोटो आहे ते द्यायचा आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे.
यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून स्लाईड करायचा. स्लाईड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवायची आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा येतेच यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्याच ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाईड करायचा आणि सिम्पली बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपण हा जो फेड असेल इथून स्लाईड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करूया आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.